trouble of our own making. आपण स्वतः निर्माण केलेले त्रास. Trouble of our own making. आपण स्वतः निर्माण केलेले त्रास. When we create our own storms. जेव्हा आपण आपली स्वतःची वादळ स्वतः तयार करतो. Yes, it is possible to create our own storms. आणि हे शक्य आहे की आपण स्वतःचं वादळ स्वतः तयार करू शकतो. We'll open our Bibles to Mark chapter 6 verse 45. मार्कचा 6वा अध्याय 45वे वचन यावेळेला आपण काढूया. Immediately Jesus made his disciples get into the boat and go ahead of him to Bethsaida while he dismissed the crowd. मार्कचा 6वा अध्याय त्यातलं 45वे वचन असं सांगताय, आणि लागलेच त्याने समुदायास निरोप देत असतात आपल्या शिष्यांना मत्स्यात बसून पलीकडे बेतसैदास पुढे जायला लावले. You know, after Jesus fed thousands of people तुम्हाला ठाऊक आहे, येशूंनी जेव्हा हजारो माणसांना खाऊ घातलं with just 5 loaves and 2 fishes, आणि केवळ 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन he told his disciples, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले get into the boat की आता चला नावेत बसा and go ahead into Bethsaida. आणि पुढे बेतसैदाला जा. I will stay behind मी मागे राहतो and I will send the crowd away. आणि मी गर्दीला पाठवून देतो. So the disciples listened to Jesus तर शिष्यांनी येशूंचं ऐकलं and got into the boat आणि नावेत बसले and they started sailing across आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला. across the Sea of Galilee त्या गालिल समुद्रावर त्यांचा प्रवास सुरू झाला and they moved towards Bethsaida. आणि ते बेतसैदाला जाऊ लागले. And here the Bible says आणि इथे बायबल म्हणतं the wind was gentle वारा सौम्य होता and the water was calm पाणी सुद्धा शांतच होतं and the sun also was slowly setting. आणि सूर्य सुद्धा हळूहळू येत होता. Everything looked very, very peaceful. म्हणजे सगळं अगदी शांतीपूर्ण दिसत होतं. And they continued rowing. आणि मग ते वल्हवत राहिले, नाव वल्हवत राहिले. And so when they reached Bethsaida, आणि मग बेतसैदाला जेव्हा ते लोक पोहोचले they waited त्यांनी तिथे वाट पाहिली, because Jesus said that. कारण येशू असं म्हणाले होते. Jesus told them to wait for him at Bethsaida. येशू त्यांना म्हणाले होते की बेतसैदाला तुम्ही माझी वाट पहा. So as faithful children, तर विश्वासू मुलांप्रमाणे they rowed across the lake ते गेले त्या समुद्रापलीकडे वल्हवत वल्हवत and waited at Bethsaida. आणि तिथे बेतसैदाला जाऊन त्यांनी वाट पाहिली Now, येशूची. they didn't know how he would join them. आता त्यांना हे माहिती नव्हतं की येशू कसं येऊन त्यांना जॉईन होणार आहेत He didn't know how he would come. आणि कसे येणार आहेत माहित नव्हतं. But they trusted he would join them. पण त्यांनी विश्वास ठेवला की येशू येणार आहेत. And so they waited तर त्यांनी वाट पाहिली. and time passed मग वेळ गेली and night grew darker. आणि रात्र झाली तर अंधार फार गडद झाला. Still my Jesus did not come. तरी माझे येशू आले नाही. Amen. आमेन. The stars started shining चांदण्या दिसायला लागल्या and the sea was still. आणि समुद्र शांत होता. And so their hearts began to wonder, तर त्यांची हृदय अद्भुत विचार करू लागली where is he? की कुठे आहे येशू? He was supposed to join us. आपल्याला येऊन जॉईन करणार होते ना येशू. And now evening has turned into night. आणि आता संध्याकाळ पार रात्रीत बदलली, येशू अजून आले नाहीत. Why is he taking so long? का येशूना एवढा वेळ लागतोय? See, so waiting turned into worry. आणि मग ती जी वाट पाहायची वेळ होती ती काळजीत बदलली. And so worry always turns into doubt. आणि काळजी नेहमी शंकेत बदलते. When you have to wait longer, जेव्हा आपल्याला फार वेळ वाट पाहायला लागते you start worrying. त्याला आपण काळजी करायला लागतो. And worry leads you to doubting God. आणि काळजीतून आपण देवावर शंका घ्यायला लागतो. Are you understanding, कळतंय people? का मी काय म्हणतो? And so one by one doubt crept in. मग एक एक करून शंका येत राहिली. What if we have misunderstood his statement? नाही, येशूचे काही बोलले होते ते आपण जर समजूनच चुकीचं घेतलं असेल तर? What if he had not told us Bethsaida? आणि येशू आपल्याला कदाचित बेतसैदाला जा म्हटलेच नसतील तर? What if he had said something somewhere else? येशू आणि काही बोलले असतील, कुठेतरी जा. Sometimes when the word of God doesn't work for us, कधी कधी देवाचं वचन जेव्हा आपल्यासाठी काम करत नाही, we start doubting the word. आपण देवाच्या शब्दांवरती शंका घ्यायला लागतो. म्हणजे आपली तो बात ही क्या है. So you आपण should देवाच्या शब्दावर शंका घ्यायला लागतो. You should not doubt the word of God. असं करायचं नसतं बेटा. तो देवाचा शब्द आहे, त्याच्यावर काय शंका घेताय? Delay does not make the word of God ineffective. उशीर झाला म्हणून देवाचं वचन काम करत नाही असं होत The नसतं. word of God is still alive. देवाचा शब्द अजूनही जिवंत आहे. It is still powerful. देवाचा शब्द अजूनही सामर्थ्यवान आहे. Delay does not make his power less. आणि उशीर म्हणजे देवातलं सामर्थ्य कमी होत नाही. And so they started talking. तर ते बोलायला लागले, What if he's not coming at all? नाही पण येशू आलेच नाहीत तर? Maybe he meant to meet us somewhere else. आणि कदाचित येशू आपल्याला आणि कुठेतरी भेटायला म्हणवते, आपल्याला नीट ऐकू आलं नाही.
So they didn't hear a new command from Jesus, त्यांना काही येशूंकडून नवीन आज्ञा आली नाही, but they started making up one. पण ते एक नवीन आज्ञा तयार करू लागले. Many times अनेक वेळा when we stop hearing God, आपण जेव्हा देवाचं ऐकणं बंद करतो, the devil feeds some statements to you. त्या सैतान काही विधानं आपल्या कानात खाऊ घालतो. I mean, see the scene. म्हणजे तुम्ही चित्र रंगवा Evening turned into night. की संध्याकाळ रात्रीत बदलली The disciples are sitting on a rock आणि शिष्य खडकावर बसलेले होते near the boat at the Sea of Galilee, नावेच्या जवळ गालिल समुद्रावरती in the land of Bethsaida. बेथसेदा जागेमध्ये. They must have read the board. आणि त्यांनी बोर्ड वाचला असेल. Is it written Bethsaida? बेथसेदाच लिहिले ना बघ बाबा. Oh yes, yes, it is नाही, Bethsaida. बेथसेदाच लिहिलेलं आहे. So now the sky is very dark. मग आता आकाश एकदम काळं झालं, The अंधार air is झाली. very cool at night. आणि रात्रीला एकदम गारवा जाणवायला लागला. And now they are waiting for Jesus. आणि आता ते येशूंची वाट पाहत राहिले की येशू आता येतील. And now all the disciples' eyes were upon the leader Peter. आणि सगळ्या शिष्यांचे डोळे त्यांचा लीडर पीटर त्याच्यावर. What has Peter to say about this? की पीटरला या विषयीनं काय म्हणायचंय. लेट्स सी व्हॉट पीटर सेज. पेत्र काय म्हणतो बघूया. It's been a long time कारण फार वेळ झाला and Jesus has told us to come here. आणि येशूनी तर आपल्याला सांगितलं होतं इथे यायला. But where is he? पण येशू कुठे आहेत. That's what Peter must have said. आणि पेत्र असंच बोलला असेल. Because as a leader, he started first. कारण लीडर या नात्याने त्याने पहिली सुरुवात केली असेल. And John must have said, आणि मग योहान बोलला असेल. maybe Peter, he is praying. कदाचित पीटर येशू प्रार्थना करत असतील. Because he does that sometimes. कारण येशू कधी कधी असं करतात ना. And when he prays, he forgets us. आणि प्रार्थना करायला बसले की येशू आपल्याला विसरतातच. मे बी ही इज प्रेइंग. So Andrew must have said, मग अँड्रू म्हटलं असेल. it's very cold here. नाही, गारवा खूप आहे ना. I thought he would be here by now. मला असं वाटलं होतं की आतापर्यंत येशू येतील. So how can James be left behind? मग आता याकोब कसा उरायचा. गप्पा रंगल्या ना. So James must have said, मग याकोब म्हटलं असेल. we came here like he said. अरे त्यांनी सांगितलं तसंच आम्ही इथे आलोय. We waited like he said. आणि त्यांनी सांगितलं तसं आम्ही वाट पाहतोय. The board also reads आणि Bethsaida. बोर्डावर पण नाव बेथसेदाच लिहिलं. गाव तेच आहे. Or maybe we got it all wrong. किंवा काहीतरी आपली सगळी काहीतरी चुकच झाली बहुतेक आपली. Now Thomas cannot keep silent मग आता now. थोमा थोडं गप्प बसणार आहे. Because wise people always talk. कारण की शहाणी माणसं नेहमीच बोलतात. And even if they are not wise, they talk to seem wise. आणि शहाणे नसले तरी अशासाठी बोलतात की आम्ही शहाणे दिसावं. तर शहाणे बोलतात. So Thomas must have said, तर थोमा बोलला असेल. what if he already left some other way? नाही, पण तो आणि कुठल्या मार्गाने गेला असेल तर. What if he went back to Capernaum? आणि कफरनहूम गावात गेला असेल तर. And so Philip must have stood up and said, मग फिलिप उभा राहिला असेल. I too have to put in a word here नाही and नाही, there. मला पण माझं मत म्हणजे माझंही योगदान मतांमधलं द्यायलाच हवं ना. I think we have waited too long. नाही, आपण खूप वेळ वाट पाहिली. Maybe he expected us to leave after a while. आणि कदाचित येशूंची अशी अपेक्षा होती की आपण थोड्या वेळ वाट बघून इथून निघून जायचं. So Nathaniel now left. मग आता नतनेल आला. He also has to say something. त्यांनी काहीतरी बोलायला हवं ना. He must have said, तो म्हणाला असेल. maybe he's already waiting there for us. कदाचित आपल्यासाठी येशू ऑलरेडी तिथे वाट पाहत असतील. Amen. आमेन. So Peter must have said, मग पेत्र परत बोलला असेल. but did he ask us to leave or to stay back? नाही, पण येशू आपल्याला काय बोलले होते. नक्की निघ म्हणाले होते की थांबायला सांगितलं होतं. Or did he say, after you reach Bethsaida, you can all go home? काय येशू म्हटले होते बेथसेदाला पोहोचल्यानंतर तुम्ही सगळे घरी जा. म्हणजे काय बोलले होते But I नेमकं. still remember he said, go and wait. नाही, पण तरी मला आठवतं येशू म्हटले होते की तिथे जा, पोचा आणि थांबा. Matthew must have said, but it's getting so late. मग मॅथ्यू म्हटलं असेल, अरे पण एवढा उशीर होतोय ना. So I don't think so he's going to come tonight. मला नाही वाटत की आज रात्री येशू येतील. And I don't feel right about this whole thing. आणि मला नाही बरोबर वाटत आहे या सगळ्या गोष्टीविषयी ना. They said, let's go now. मग ते म्हटले आता आपण जाऊया. Because कारण the sea is calm. हा समुद्र तर शांत आहे. So we can meet him in Capernaum. तर आपण कफरनहूम गावात भेटू येशूना. Because that is the place he often goes to. कारण त्या जागी येशू सारखे सारखे जातात. And so Peter, the leader, stood up. मग पेत्र उभा राहिला, All लीडर. right, let's all go. आणि म्हणाला ऑलराईट, सगळे आपण निघून जाऊ आता. Let's get into the boat. आणि चला आपण नावेत जाऊया. And so they push off from the shore. आणि मग त्यांनी किनाऱ्यापासून नाव हकली. And they must have said, आणि म्हणाले असतील I hope we are not making any mistake. की माझी फक्त अशी आशा आहे की आपल्याकडनं काही चूक नको व्हायला बाबा. John must have said, let us row fast and catch him up there. योहान म्हणाला असेल फटफट पटवल वलवा, तिथे जाऊन भेटू आपण त्यांना. We'll get there before it gets too late. आणि फार उशीर होण्या अगोदर आपण तिथे पोहोचून भेटूयात. But what happened? पण काय झालं. They left too soon. ते फार लवकर निघाले. See? फार लवकर Even if सोडलं. it is night, रात्र जरी झाली ना, you have to wait. असं निघून नाही जायचं, थांबायचं.
Samuel told Saul, wait means you have to wait. शमूएल शौलाला म्हणाला ना थांब, मग थांबायचं. And here is Jesus asking you to wait. आणि इथे येशू तुला म्हणतायत ना थांब, तू पळून काय चालला? Wait for 10 days, 20 थांबायचं days. 10 दिवस 20 दिवस थांब ना. When God called Moses up on the mountain, ज्या देवाने मोशेला डोंगरावर बोलवलं, He didn't say, I will just hold you for 40 days. देव असं नाही म्हटला होता की 40 दिवस Or मी one day. का 1 दिवस मी तुला, Or 10 days. का 10 दिवस मी तुला. You don't ask God timing. तू देवाला वेळ नको विचारू. अरे देव आहे तो, कोणाला वेळा विचारतोयस? Are you getting me? कळतंय का? And so they left too soon. मग ते फारच लवकर निघून गेले ना. And when you leave too soon, you get into soon trouble. आणि असं लवकर निघून गेलं ना की आपण लवकर त्रासात पडतो मग. Amen. Amen. Jesus told them to go to Bethsaida and wait. येशू त्यांना काय म्हणाले होते? बेतसेदाला जा, तिथं जाऊन वाट पहा. But they got tired of waiting. पण ते थकले वाट पाहत पाहत. So they chose to go back to Capernaum. मग त्यांनी असं निवडलं की आपण कफरनहूम गावात जाऊया. And that's when the storm hit. आणि मग तिथे वादळ आलं. When they were going towards Bethsaida, बेतसेदाला जाताना there was no storm. वादळ नव्हतं. Now आता they were going back on their own. स्वतःहून जायला निघाले, Storm hit. वादळ आलं. Are you learning something? काहीतरी शिकताय का? Storm didn't hit them when they obeyed. जेव्हा त्यांनी आज्ञापालन केलेलं तेव्हा वादळ आलं नाही. But when they moved without direction, then storm hit. पण दिशाभूल होऊन जेव्हा ते जायला लागले तेव्हा वादळ आलं. So that is the storm of their own making. तर त्याने स्वतः तयार केलेलं वादळ आहे. The storm of your own making. तुम्ही स्वतः तयार केलेलं ते वादळ आहे. A few minutes later, the winds picked up. आणि काही मिनिटांनंतर वारा जोमाने सुरू झाला. Water was becoming rough. पाणी खवळलं. The storm begins. आणि वादळ सुरू झालं. And then मग that was the time Thomas must have stood up and said, त्यावेळेला थोमा उभं राहून म्हटलं असेल this wasn't supposed to happen. की हे नको व्हायला हवं होतं, असं नको व्हायला हवं होतं. Something is wrong here. काहीतरी इथे चुकलेलं आहे. We were safe back there in Bethsaida. बेतसेदामध्ये आपण सुरक्षित होतो. Peter must have said, yes, we But left too soon. मग पेत्रही म्हटलं असेल की हो आपण फार लवकर निघून आलो. Hey, that's what happens. असं होतं. You have to obey the word of God. तुम्ही देवाच्या शब्दाचं आज्ञापालन केलं पाहिजे. आमेन. What he says, you have to obey. देव जे म्हणतो त्याचं आज्ञापालन केलं पाहिजे. And after he says, even if the storms are looming over your head, आणि देवाने बोलल्यानंतर जरी ते वादळ तुमच्या डोक्यावरती राहिलं it will go off. तरी ते जाईल. Because Jesus said. कारण येशू बोलले. Because Jesus said. येशू बोललेले आहेत म्हणून. Amen. आमेन. हालेलुया. And then, मग but see how wonderful Jesus is. पण येशू किती सुंदर आणि अद्भुत आहेत बघा. Though we miss his word many times, जरी अनेक वेळा आपल्याकडनं येशूंचा शब्द राहून जातो, he comes to our rescue. कळत नाही आपल्याला, पण येशू आपल्याला वाचवायला येतात. Because suddenly through the storm, का अचानक त्या वादळातून they see a figure walking on the water. त्यांना एक आकृती दिसली पाण्यावर चालत येत. Who was it? कोण? Jesus. येशू आले. Jesus of Nazareth. येशू नाझरेतकर आले. And so John's eyes widened. मग योहानाचे डोळे असे फाटले Oh, it's him. की येशू आले. He came. आले. He came. आले. येशू आले. Even though we left Bethsaida, he came. जरी आपण बेतसुदा सोडून आलो तरी येशू आले. That means he was supposed to meet them at Bethsaida. म्हणजे येशू त्यांना बेतसेदालाच भेटणार होते. But he knew their disobedience. पण त्याला कळलं की हे सगळे आज्ञाभंगात आहेत. He knew these were naughty children. येशूंना कळलं की पोरं थोडी खोडकरच आहेत. And so he met them in the midst of the sea. आणि म्हणून येशू त्यांना भर समुद्रातच मग भेटायला He आले. didn't meet them at Bethsaida. बेतसेदाला भेटले नाहीत की आपण गाव ठरवूयाच नकोयात, आपण समुद्रातच भेटूयात. So ये कभी John- बेतसेदा का कफरनहूम कर रहे, कफरनहूम का बेतसेदा कर रहे. See? And so John must have said, मग योहान म्हटला असेल, see the goodness of our Lord Jesus Christ. बघा ना आपला प्रभू येशू ख्रिस्त किती चांगला आहे. He wanted to see us at Bethsaida. बेतसेदामध्ये येशूंना आपल्याला भेटायचं होतं. And we went back. आपण मागे गेलो. But पण even in our disobedience, he meets us to help आपल्या us. आज्ञाभंगात सुद्धा येशू आपल्याला भेटतायत, आपल्याला मदत करायला. See? We left too early, आपण फार लवकर सोडून निघालो, but he still came for us. तरी येशू आपल्यासाठी आले. That is our Lord Jesus ते Christ. आपले प्रभू येशू ख्रिस्त आहे. That is our Lord Jesus हा Christ. असा आपला प्रभू आहे. Jesus still comes. येशू तरीही येतात. Even in the wrong places, he comes to help us. चुकीच्या जागी सुद्धा आपल्याला मदत करायला येतात. We make mistakes, आपल्याकडनं चुका होतात, but he comes to meet us in that पण mistake. येशू त्या चुकांमध्येही आपल्याला भेटायला येतात. He comes to meet you when you are drowning. आणि जेव्हा तुम्ही बुडत असता तेव्हा तुम्हाला भेटायला येतात. He comes to meet you when you are in the prison. जेव्हा तुम्ही तुरुंगात असता तुम्हाला भेटायला येतात.
That is our Lord Jesus Christ. असे हे आपले प्रभू येशू आहेत. Even though they moved early, आणि जरी ते लवकर निघून गेले, even though they left the place of safety, आणि जरी त्यांनी संरक्षणाचं स्थान सोडलं, Jesus still came walking on the water to help them. येशू तरी चालत चालत पाण्यावर आले त्यांना मदत करायला. And after he meets them, आणि येशू त्यांना भेटल्यावर he doesn't yell at them. ओरडत नाहीत त्यांना बघून, He didn't punish them. त्यांना शिक्षा नाही देत, He came to rescue them. तर त्यांना वाचवायला आले. He didn't say, let them learn a lesson. त्यांना बघून येशू असं नाही म्हणाले की आता त्यांना धडा शिकू दे. Yes. सब काम खराब इन लोगों ने ही किया है, So let them learn a lesson. आता त्यांना शिकूच दे धडा. Let the storms drown them. आता हे वादळ त्यांना बुडवूच दे. And when they are almost drowning, then I will save आणि them. पार अगदी बुडले ना की मी त्यांना वाचवायला येईन. No. असं नाही He म्हणाले. doesn't even allow those waters to enter the boat. येशूनी त्या पाण्याला नावेत सुद्धा येऊ दिलं नाही. Because they are precious children of our Lord Jesus का आपल्या Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची ती मौल्यवान मुलं आहेत, त्या पाण्याला नावेत नॉट अलाउड. Praise God. Amen. Even in your mistakes, Jesus comes to rescue you. तुमच्या चुकांमध्ये सुद्धा येशू तुम्हाला सोडवायला वाचवायला येतात. What do we learn? काय शिकायला मिळतं? Not every storm is an attack. प्रत्येक वादळ हल्ला नाहीये. Not every storm is an attack. प्रत्येक वादळ हल्ला नाहीये. Some are because of our own impatience. काही वादळ आपल्या स्वतःच्या अधीरव्या जीवामुळे येतात. Some storms come because of our own making. काही वादळ आपण स्वतःच निर्माण केलेली असतात म्हणून येतात. It has got nothing to do with Jesus. त्याचा संबंध येशूंशी काहीही नसतो. Sometimes कधी-कधी we move too soon. आपण फार लवकर पुढे जातो. Sometimes we move too early. कधी कधी फार लवकर आपण पुढे जातो. Amen. Amen. We change course without asking आणि him. आपण धावपट्टी बदलून टाकतो येशूंना विचारल्याशिवाय. We want to do it our own way. आणि आपल्याला स्वतःच्या रीतीनं करायची इच्छा होते. We seemingly tell the Lord Jesus Christ, I can handle it. आणि जणू काय आपण प्रभू येशूला असं म्हणायला लागतो की मी हे बघून घेईन, मी करीन. You cannot handle it. तुला नाही करता येणार. You cannot handle it. तुला नाही करता You येणार. have to put in a word to Jesus. तुला येशूंना शब्द द्यावाच लागेल. See, but God is still merciful. पण देव तरी दयाळू आहे. He still shows up in the middle of the waters. आणि देव तरी त्या भर समुद्रामध्ये पाण्यात सुद्धा येतो. He still shows up in the middle of our mess. आपल्या त्या बरबादीत सुद्धा तो येतो. Amen. Amen. Don't row when you are told to wait. जेव्हा तुम्हाला वाट पाहायला सांगितलंय तेव्हा वल्भायला लागू नका. Don't use your wisdom तुमचं ज्ञान तिथे वापरू नका. in comparison to God's wisdom. देवाच्या ज्ञानाच्या समोर तुझं ज्ञान वापरायला जाऊ नको. God's silence is not a signal to move. देवाची शांतता म्हणजे पुढे जायचा इशारा नाहीये. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? God's silence is not a signal to move. देवाची शांतता म्हणजे पुढे जायचा इशारा नाहीये. When God does not speak, आणि जेव्हा देव बोलत नाही, that doesn't mean he wants you to apply your wisdom. याचा अर्थ असा नसतो की देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचं ज्ञान वापरावं. No. नाही. When God is silent, देव जर शांत आहे ना, it means याचा अर्थ he still sticks to his given word. तो त्याच्या दिलेल्या शब्दाला तरी चिकटूनच आहे. आमेन. While you are driving towards Mumbai, तुम्ही मुंबईला ड्रायव्हिंग करताना you will get a signboard, तुम्हाला साइन बोर्ड दिसतात way to Mumbai. की मुंबईचा मार्ग. But you won't get the signboard after every 5 minutes. प्रत्येक 5-5 मिनिटाला साइन बोर्ड नसणार आहे. And just because you don't meet another signboard doesn't mean you have missed the way. आणि 5-5 मिनिटाला साइन बोर्ड नाही म्हणून रस्ता चुकला असं नसतं. Silence doesn't mean you have missed the way. शांतता म्हणजे तुझा रस्ता चुकला असं नाहीये. Silence means you are on the right way. शांतता म्हणजे तू योग्य रस्त्याला आहेस You have to keep moving आणि तू forward. पुढे पुढे जायचंय And you have to move forward by faith आणि पुढे विश्वासाने जायचंय. until you meet another signboard. जोपर्यंत तुला दुसरा साइन बोर्ड दिसत नाही तोपर्यंत. Say, आमेन. when God has spoken, देव जेव्हा बोललाय he does not change. त्या देव बदलत नाही. If he is silent, जर देव शांत आहे he wants you to use your wisdom to move on. तर देवाची इच्छा आहे तुझं शहाणपण याच्यात वापर की तू पुढे जात राहा. Obedience is always safety, आज्ञापालन नेहमी संरक्षण आहे. even when it feels slow, आणि जरी आपल्याला ते हळूहळू वाटत असलं तरी सुद्धा, even when it feels a full stop. आणि जरी असं वाटलं की आता हा पूर्णविराम आहे, Obedience is always safer. तरी आज्ञापालन नेहमी सुरक्षित आणि चांगलं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, storms always start from where patience ends. जिथे धीर संपतो तिथे वादळ सुरू होतं. Are you getting me, people? कळतंय मी काय म्हणतोय? Storms will always start where patience ends. जिथे धीर संपतो
तिथे वादळ सुरू होतं. Even when we leave too early, आपण फार लवकर जरी गेलो ना God still comes walking towards us. तरी देव आपल्याकडे चालत येतोच. Your poor choices, तुम्ही जी काही गरीब बिचारी निवड केली it doesn't cancel God's love for you. आणि जी काही चुकीची निवड तुम्ही केली त्यामुळे देवाचं तुझ्यावरचं प्रेम रद्द होत नाही. Because God has loved you with an unconditional कारण love. देवाने अटीपलीकडे तुझ्यावर प्रेम केलेलं आहे. Amen. Amen. Even if you are in a storm today, आणि आज जरी तू वादळात आहे you need to ask, तरी तू विचारायची गरज आहे did I create this by moving too soon? की हे वादळ मी फार लवकर पुढे गेल्यामुळे आलंय का? Say, you have to ask that question. असा प्रश्न विचारायचा. But don't stop there. पण तिथे थांबायचं नाही. Call on to Jesus. येशूंचा धावा As करायचा. the disciples saw Jesus, they called on to Jesus. आणि शिष्यांनी जसे येशूंना पाहिलं येशूंचा धावा केला. God still walks on the forbidden waters. आणि देव तरी मनाई गेलेल्या पाण्यावर चालतो. God still walks on the forbidden waters. टाकलेल्या पाण्यावर तरी देव चालत येतो. Why? का? To save you. तुला वाचवायला. He still reaches you in your storms. आणि तुझ्या त्या वादात तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. The storms that you created by your own self, जे वादळ तू स्वतः तयार केलं He still rescues you. तरी देव तुला त्यातनं सोडवतो. Even when it is your own fault. आणि जरी ती तुझी स्वतःची चूक आहे Even when we move too fast, आणि जरी आपण फार लवकर पुढे गेलोय Jesus still comes walking on the water. तरी येशू पाण्यावर चालत येतातच. आमेन. Is this good news for you? तुमच्यासाठी चांगली बातमी आहे का? येशू आले. बरं वाटलं का? जोरात आमेन म्हणा सगळ्यांनी. येशू आलेत. येशू. Say, in your mess, Jesus has come. अरे तुझ्या बरबादीत येशू आले. In your wrong choices, Jesus has come. तुझ्या चुकीच्या निवडीत येशू आले. In your pit, Jesus has come. तुझ्या सगळ्या त्या बरबादीमध्ये खड्ड्यामध्ये येशू आले. In the forbidden waters, He has come. टाकलेल्या पाण्यावर येशू आले. You are supposed to be in Bethsaida, तू बेतसेदामध्ये असायला हवा होता. but now you are in the stormy waters. आता तू त्या वादळाने भरलेल्या पाण्यावर आहेस. But there also He comes. तिथेही येशू आले. That is my Jesus. असे माझे येशू आहेत. येशू कोण? येशू कोण? येशू कोण? हे येशू. Take a few points. काही मुद्दे देतो घ्या. First one, एक, carry only what God asked you to. देवाने तुला जे उचलायला सांगितलंय तेच उचल. Amen. आमेन. Carry only what God has asked you to. देवाने तुला जे उचलायला सांगितलंय तेच उचल. Some burdens are not from God. काही ओझी देवाकडनं आलेली नसतात. They are made by you. ती तूच निर्माण केलेली आहेत. What does it mean? याचा अर्थ काय? Sometimes कधी कधी people carry heavy load in life. लोक आयुष्यामध्ये फार जड ओझं घेतात. Why? का? Not because God gave them, देवाने त्यांना ते ओझं दिलं म्हणून नाही. but just because they picked it on their own. त्यांनी स्वतःहूनच ते ओझं उचललं. Just imagine you're walking on the road कल्पना करा तुम्ही रस्त्यावर चालताय and anything you find, you pick it up and carry home. आणि तुम्हाला जे काही दिसतंय ते तुम्ही उचलताय आणि घरी आणताय. What a garbage your home will be. आणि मग तुमचं घर कचरा पेटी असेल ना, Say. है ना? हो की नाही? So along our lives, we pick up many things. तसं आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य प्रवासात सुद्धा आपण बरंच काही वेचतो. But God did not give it us. पण देवाने नव्हतं आपल्याला ते उचलायला सांगितलं. But we picked it up on our own. तरी आपण स्वतःहून उचललं. And that's why you have to push hard. आणि म्हणून मग फार तिथे प्रयत्न करायला लागतात. And then you start overworking. आणि मग आपण जास्त परिश्रम करायला लागतो. Then pressure on the heart. मग हृदयावर दबाव येतो. Only carry what God asks you to carry. जी ओझी देवाने उचलायला लावलेली आहे तेवढीच उचला. Amen. Amen. Carry what you can carry. आणि तुम्हाला जे उचलता येईल तेच उचला. And so people don't rest. लोक म्हणून विसामा घेत नाही. They overwork. लोक आराम करत नाही, जास्तीची कामं करत राहतात. They say things like this. आणि असं म्हणतात, I must do it all by myself. नाही मला स्वतःला सर्व करावं लागेल. I cannot stop. नाही मी थांबू शकत. Otherwise I'll be disappointing others. नाही तर मी इतर लोकांना नाराज करीन ना. If I rest, जर मी विसावा घेतला they will call me lazy. तर सगळे मला आळशी म्हणतील. But it is your body. अरे पण तुझं शरीर आहे. Your body knows how much to carry. तुझ्या शरीराला ठाऊक आहे ना किती ओझं झेपणार आहे. Let the world call you lazy. आणि जगाने जरी तुला आळशी म्हटलं तर म्हटलं. Why you want to collapse and die? कशाला तुला असं खाली कोसळून मरायचंय का? Carrying extra burden is not faith. जास्तीची ओझी वाहणं विश्वास नाहीये. That is foolishness. त्याला मूर्खपणा म्हणतात. It's a self-made pressure आणि ते स्वतः तयार केलेला दबाव आहे. which is born out of pride, जो अभिमानातनं आणि गर्वातनं निर्माण which झालाय. is born out of guilt, जो दोषी भावनेतून निर्माण झालाय. which is born out of fear. जो भीतीतून निर्माण झालेला दबाव आहे. It is born just because you can please others. आणि इतरांना तुला खुश ठेवता यावं म्हणून निर्माण झालेला तो दबाव आहे.
You cannot please everyone in तुम्ही this world. सगळ्यांना या जगात खुश ठेवू शकत नाही. Trying to please others, इतरांना खुश ठेवण्यात you are going to be the saddest person on the earth. सगळ्यात दुःखी माणूस या जगातला तू होणार आहेस. Somebody will be offended. कधी ना कधी कोणाला कोणाला वाईट तर वाटणार. Herod will be offended. हेरोदाला वाईट वाटणार, Pharisees will be offended. पुरुषांना वाईट वाटणार, Judas will be offended. यहुदालाही वाईट वाटणार. You cannot help it. असं नाही, आपण नाही काही करू You शकत. have to move with those who are not offended. तर जी माणसं वाईट वाटून घेत नाही त्यांच्या सोबत पुढे जायचं. You know- असं रुसले विसले तर त्यांच्या सोबत आपल्याला नाही जाता येणार. You know Martha? मार्था, She invited Jesus into her house, मार्थेनं येशूंना आपल्या घरी बोलवलं, but instead of enjoying his presence, पण येशूंच्या सहवासाचा आनंद घ्यायच्या ऐवजी she got overly busy जास्तीचीच कामात गेली. cooking and cleaning, स्वयंपाक काय आणि सफाई काय, doing more than what was needed. म्हणजे जे गरजेचं होतं त्याच्यापेक्षा जरा जास्तच करायला लागली. On that day, त्या दिवशी she should have cooked a faster meal, तिनं पटकन स्वयंपाक उरकून घ्यायला हवा होता. a meal सोपा that can be faster, असा सोपा काहीतरी पटकन होणारा स्वयंपाक करायला हवा होता. maybe a 2-minute noodles, कदाचित 2 मिनिटाचे नूडलच करायला and हवे sat at the feet of Jesus. आणि येशूंच्या पायाशी जाऊन बस. आता त्या दिवशी पुरणपोळीचा घाट घालायची काय गरज आहे? Are you हाँ? getting me? कळतंय का? There are अरे times- उस दिन नूडल बनाना भाई तू जीसस के पास में प्रेयर के टाइम तुम किधर मांग रहे हैं? Just- भेड़ इधर. Just imagine you have to come to church कल्पना करा तुम्हाला चर्चला यायचंय, and you want to make mutton biryani, chicken हाँ. biryani, roast and आता everything. चर्चला जायचं पण आहे. 10:30 माझी मीटिंग सुरू पण होते, पण मला बिर्याणी घालायची, मटणाची, बोकडाची, See, चिकनची. when it is Jesus, अरे येशू आहेत ना. you have to be using हाँ? your mind. जिथे येशू असतात तिथे तर थोडी, जास्त नाही, थोडी डोकी वापरा ना. Her sister Mary, आता तिची बहीण मेरी, she said, whether the food is cooked or not, let me sit at the feet of Jesus. मेरी काय म्हणाली, स्वयंपाक झाला नाही झाला, मी ते येशूंच्या पायाशी जाऊन बसणार. And who got upset? आणि मग नाराज, अपसेट, चिड कोणाची झाली? Mary or Martha? मेरी का मार्था? Martha. मार्था. Lord, don't you care प्रभू तुम्हाला काळजी नाही का? that I am alone doing all the work? मी एकटी सगळं काम करते येऊन बसली अशी. Jesus said, येशू बोलले, Martha, Martha, मराठीत छान, मार्थे मार्थे. you are worried and upset about many things, नाही का बाई, किती का टेन्शन घेते? but only one thing is needed. गरजेचं एकच आहे. See, there were 2 things in that house. 2 गोष्टी त्या घरात होत्या. One was cooking, one was hearing. एक स्वयंपाक, एक ऐकणं. And Jesus gave importance to the listening. येशूंनी ऐकण्याला महत्व दिलं, स्वयंपाकाला नाही. One day if you fast, you don't die. एक दिवस उपास केला तर कोण मरत नाही. One day if you eat only noodles, you will हाँ, not एक die. दिवस नूडल खाल्याने नाही मरत. पूछो डॉक्टर है इधर, पूछो डॉक्टर है इधर. एक दिन नूडल खाया तो मरते क्या बेटा? एक दिन में नहीं मरते. At least on that day, eat vada pav, no ठीक आहे, problem. त्या दिवशी वडापाव खा. एक चीट डे तो बनता At ना. least Jesus is there, He will heal you. येशू असतील ना तिथे, बरं करतील तुला. You eat vada pav on other days, इतर दिवशी बरं वडापाव खातो. and when Jesus comes, you want to make a sumptuous meal. हा, आणि येशू ज्या दिवशी येणार आहेत, प्रेयर आपली घेणार आहेत, त्या दिवशी नाही नाही बहुत बडा खाना डालना पडेगा, आज बडा खाना, डोंबल्याचा बडा खाना. Jesus said one thing is needed, येशू म्हणाले एकच गरजेचं आहे. but Jesus didn't scold Martha पण येशूनी तरी मार्थेला ना चिडले नाहीत. because she was helping, ती मदत करत होती. but you know, He was letting the work become her stress. पण येशूनी परवानगी दिली की हे सगळं काम जे ना So काम the- काम तिच्यासाठी दडपण होऊ दे. The storm that was building in Martha was of her own making. मग मार्थेचे वादळ तयार झालं ना, ते तिने स्वतःच तयार केलेलं होतं. Are you getting me? कळतंय का? Storm was of her own making. तिने स्वतः ते वादळ तयार केलं. Jesus didn't say, येशू म्हणाले नव्हते, Martha, Martha, मार्थे मार्थे, I'm coming to your house tomorrow. मी तुझ्या घरी उद्या येत आहे. I want a 13-course meal. मला 13 कोर्सचं जेवण घाल, पुरणपोळीचा गाड घाल, सोबत खीर पण कर, वडे No. पण कर, पुऱ्याही कर. नाही नाही, He never said that. येशू कुठे काय बोलले होते? Anything if she had prepared, तिने काही जरी केलं असतं स्वयंपाक ना, Jesus would have eaten with joy. येशूंनी आनंदाने So- जेवून घेतलं असतं. God has not called you to carry everything. तर देवाने तुला सगळ्यांची सगळी ओझी व्हायला बोलवलेलं He नाही. called you to obey, देवाने तुला आज्ञापालन करायला बोलवलंय not to overdo. आणि जास्तीचं उगीच कराय, अतिशयोक्ती करू नका. Sometimes कधी-कधी- the more spiritual things जास्त आध्यात्मिक गोष्टी you can do तुम्ही करू शकता. is to rest at the feet of Jesus. कधी कधी जास्त आध्यात्मिक गोष्ट तुम्हाला जर करायची असेल तर ती सांगतो. काय काय नाही, येशूंच्या पायाशी बस, नाही गपचूप बस. Amen. Amen. Not every heavy load is holy. प्रत्येक जड ओझ पवित्र नसतं. Not every heavy load is holy. प्रत्येक जड ओझ पवित्र नसतं. Some are just too much, काही टू मच असतात where God is not involved. जिथे देव नाहीच आहे.
If Jesus didn't ask for it, आणि येशूंनी जर ते मागितलेलं नाहीये, why are you carrying it? कशाला उचलतोय? It doesn't make sense. त्याला काय अर्थ आहे? See, sometimes rest isn't weakness. कधी कधी आराम करणं म्हणजे काय अशक्तपणा नाही, It is wisdom. ज्ञान आहे, ज्ञान, शहाणपण. And Sunday is a rest day. आणि रविवारचा दिवस विसाव्याचा दिवस आहे. You are sitting here तुम्ही इथे येऊन बसता eating the prepared food from heaven. आणि पंचपक्वान्न स्वर्गातनं आलेली खाता. असं बसून नुसतं बसायचं आणि काय काही नाही, खाली बैठो, दो कान दो और सुनो. Because you cannot hear Jesus if you are always rushing past him. कारण तुम्ही सारखं जर घाई करून येशूंपासून पळून जाता, मग ऐकणार कसं येशूंचं? Amen. Doing more doesn't just mean doing better. मी जास्त केलंय म्हणजे चांगलं केलंय असं नसतं ना रे. Some people think if I do too much, I'm doing better. काही लोकांना असं वाटतं मी टू मच केलं, खूप केलं तर मी चांगलं करत आहे. Imagine walking a long road कल्पना करा की तुम्ही एक लांब रस्ता चालताय, and Jesus gives you a backpack येशूंनी तुम्हाला बॅकपॅक दिली and it's very light आणि एकदम ती हलकी and you आहे walk with him आणि तुम्ही चालताय त्याच्यासोबत and it's good. आणि चांगलं आहे. Then मग along the way, रस्त्यात जाता without the notice of Jesus, येशूंना न कळत you pick up stones, pick up things and put it in your backpack. अंडरलाईन मार्कर से येशूंना न कळत तुम्ही बॅकपॅक मध्ये एक गोटा दिसला तो टाकला, एक धोंडा दिसला तो टाकला, खडा दिसला तो टाकला. Is it the storm of Jesus making or your own making? आता ते वादळ तू तयार केलंय का येशूनी? वो बोझा प्रभु ने तयार किया कि तू सारी दुनिया का बोझ उठाते. See, along the way, रस्त्यात you जाता pick up जाता these things. तुम्ही या गोष्टी वेचल्या. It's like, people's expectations you pick up. आणि असं असतं ना की लोकांच्या आशा अपेक्षा तुम्ही उचलताय. Guilt you pick up, perfection you pick up. दोषी भावना उचलता है, परिपूर्णता उचलता है. नहीं, Pride. इन्होंने बोला ऐसा करो, फिर उन्होंने बोला वैसा करो, फिर ये बोले नहीं वैसे का वैसा करो, ये बोला वैसे का तैसा करो. So now you are very tired. आता तू दमला You are bent over. आणि आता तू वाकला You are frustrated. आणि कंटाळला. And then you start blaming Jesus. मग तू येशूंना दोष द्यायला लागला. Why you gave me the backpack? का तू मला बॅकपॅक दिली? And then I'm walking with मी you. तुमच्या सोबत चालतोय And बॅकपॅक, yet I'm so burdened, I'm sweating here. You are तरी मला not. एवढं ओझं आहे, मला घाम फुटला येशू, तुम्हाला नाही. Jesus says, मग येशू म्हणतात, look at your backpack. तुझी बॅकपॅक बघ, That extra weight you are carrying. ते जास्तीचं ओझं आत टाकलंय ते I बघ. didn't ask you to carry that. मी कुठं म्हटलं होतं धोंडे दगड सगळे घेऊन टाक? That's of your own ते making. तू स्वतः तयार केलं, The storm of your own making. स्वतः वादळ तयार केलं, Taking excess responsibilities जास्तीच्या जबाबदाऱ्या घेतल्या wherein you don't have anything to do with it. जिथे तुझा काही संबंधच नाही त्या गोष्टीत, But you want to please the whole world. पण अख्ख्या जगाला तुला प्रसन्न करायचं. Who can help you? मग कोण मदत करणार तुला? काय पटलं का नाही? आम्ही पुण्याचे पेशवे, कृती एक परिणाम दोन, हो का? I don't want to do extra. मला जास्तीचं नाही करायचं. If my body is breaking, I will not do it. माझं शरीर ते तुटत फुटत चाललं, मी नाही करणार. I want to live long, अरे बाबा मला दीर्घायुष्य a पाहिजे, fruitful years. मला सफळ आयुष्य blessed पाहिजे, years. आशीर्वादित पाहिजे. हालेलुया, आमेन. Forget about the kingdom work. People are working for themselves also. देवाच्या राज्याचं काम तर सोडा, And breaking themselves. लोक स्वतःसाठी एवढं काम करून स्वतःला तोडतायत And they don't even reach the age of 60. आणि 60 पर्यंत सुद्धा पोहोचलेले नाही. Their body is already full of medicines. शरीर औषधांनी भरलेलं आहे. 60 काय होईल यांचं? दवाखाना. Jesus said येशू बोलले in Matthew 11:28, मत्थी 11:28, come to me, माझ्याकडे या, all of you who are tired and are carrying backpack of heavy loads. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, बॅकपॅक घेऊन फिरणाऱ्यांनो, मला झिप ओपन करून बघू दे काय आहे त्याच्यामध्ये. वा वा, जुग जुग जियो सर, जुग जुग जियो. Whether it is my responsibility, my burden or the world's burden you are माझी carrying. जबाबदारी असो नाही तर जगाची काही ओझी असो, तुम्ही काही जे काही घेऊन फिरत असाल, Let me check it up येशू म्हणतात झिप खोल, ते चेन उघड, मला बघू दे आत काय and let me remove it. आणि काढू दे मला सगळं. You have 10 pockets on your backpack. निकाल सारा बोजा. अरे किती 10 पाकिट त्या बॅकपॅक मध्ये, इधर एक उधर एक, चोर And कप्पे says, किती. God says, they- lay it all down. सगळं खाली काढ. All the weight that I never gave you, lay it all down. जे वजन मी तुला दिलंच नव्हतं ते सगळं खाली ठेव. ठेव खाली, ठेव खाली. And sit at my feet. बस माझ्या पायाशी.
Let येशू बोलतो, rest become your worship now. आराम कर. तो आराम तुझी आराधना बनू दे. Because when you sit, you will hear me. कारण तू बसला ना की तू माझा ऐकशील. Amen. तू बैठता नहीं ना उधर प्रॉब्लम हो जाता. Second point. 2, Don't let fear or pressure push you into the wrong fight. त्या दबावाच्या भीतीपायी ना चुकीच्या वादांकडे जाऊ नका. Don't let fear or pressure push you into the wrong fight. भीतीचा दबाव तुम्हाला चुकीच्या भांडणात घेऊन जाता कामा नये. You know, fear and pressure, भीती आणि दबाव they push people to do things they don't have to do. लोकांना असा दबाव देतात आणि ढकलून ढकलून असं काहीतरी करायला लावतात जे करायला नकोय. You don't have to do everything. सगळं तू करायची गरज नाही. You don't have to do everything. सगळं तू करायची गरज नाही. Just to prove something, you want to do everything. काहीतरी मुद्दा साबित करायला तुला सगळं स्वतःला करायचंय तशी गरज नाही. What it means is, म्हणजे काय, some people, you know, they always do hard things, काही लोक अवघड गोष्टी नेहमी करतात, dangerous things, धोकादायक stressful things, आणि तणावपूर्ण unwanted गोष्टी, things, नको असलेल्या neighbors गोष्टी things. आणि शेजाऱ्यांच्या गोष्टी. and so, you know, sometimes we say to the neighbor, you cannot do it, I will do it. मग कधी कधी आपण शेजाऱ्यांना म्हणतो ना, तुम्हाला नाही जमत आहे का, मी करतो. You cannot do that, I will do it. तुम्हाला नाही जमत आहे का, मी करतो. Or you cannot do it, I will do it. तुम्हाला जमत नाही, मी खतरों के खिलाडी आहे. तुम्हाला जमत नाही, मी करतो. त्याच्यावर नाही मी करता. And God's work remains aside. आणि देवाचं काम राहिलं बाजूला. And what God has asked you to do, that responsibility lays आणि aside. देवाने तुला जे करायला सांगितलं ती जबाबदारी गेली वाऱ्यावर. And you are doing not because God has said, आणि देव बोललाय म्हणून तू करत नाहीये, but because you are afraid of not pleasing your neighbor. तुला भीती वाटायला लागलीये की मी माझ्या शेजाऱ्याला प्रसन्न करत नाहीये. I cannot say no to him. मी नाही म्हणू शकत तुम्हाला त्यांना. माहिती आहे माझा स्वभाव. हो ना, मी मी नाही. कधीच नाही म्हणू शकत मला नाही म्हणता कोणी येत. काही बोललो ना मी असंच म्हणतो. आलोक Yes डोक्याला- आणि amen माझ्याशी येतं. आलोक डोक्याला हाक मारत. आपला मवाळ पक्ष का रे, आपला मवाळ पक्ष. मला नाही म्हणता येत नाही कोणाला, मी नाही म्हणणार. Amen. See, you don't have to match anybody. You are not here in a competition. नाही पण तुला कोणाशी मॅचिंग करायची, तू कोणाच्या स्पर्धेत आहे. ते चल क्या रे आहे. नाही They say, I have to prove. नाही, मला सिद्ध करू Let दाखवा. everybody know I am strong. सगळ्यांना कळू दे मी बलवान आहे. अरे पण तुम्ही कोण, पुण्याचे पेशवे? I know everyone else is doing it, नहीं Pastor. सगळे करतात ना पास सब I करते cannot फिर be ऐसा- left नहीं, behind. ऐसा कैसा फिर सब करते फिर मैं पीछे रहने का क्या पास्टर. They're all doing it. ऐसे केवल वाणे चेहरे करूं सब कर रहे हैं ना, फिर मैंने नहीं Because करने if I का don't क्या do it, they will think I'm very नहीं, weak. मैंने नहीं किया तो वो लोग क्या बोलेंगे, ये कितना वीक है, कितना अशक्त है ये. But why fight battles that don't belong to you? अरे पण जी युद्ध तुझी नाही, तू लढायला कशाला जातोय? जी युद्ध तुझी नाही आहे ती लढायला कशाला जातो? Amen. आणि मग म्हणतो हो रहा नाही गया क्यों? The devil wants you to fight. सैतानाची इच्छा आहे तू भांडावं, लढावं. It's like Trump wants to help Pakistan, हो Trump ना. wants to help India. हे असं ना, ट्रम्प जे आहेत त्यांना पाकिस्तानलाही मदत करायची, त्यांना भारतालाही मदत करायची. Yes, he Amen. wants to send armaments to India, he wants to sell armaments to Pakistan. भारतालाही शस्त्र पाठवायची, पाकिस्तानलाही शस्त्र पाठवायची. And then he wants to see their fight. आणि मग भांडताना बघायचं. And then he म्हणजे says- तीन तिघाडा काम बिघाडा. And he says, आणि म्हणतात you don't have more armaments, take. तुमच्याकडे शस्त्र नाही जास्त, घ्या ना. Oh, you also finished, here, take. अरे तुमच्याकडे नाही, तुम्ही पण घ्या. And then he says, मग म्हणतात Pakistan is my friend, पाकिस्तान माझा दोस्त India आहे. is my friend. भारतही माझा दोस्त I आहे. have to help them all the मी time. सगळ्यांना मदत करायला पाहिजे. म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. हो की नाही? दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. See, this is funny but true. हे गंमतशीर वाटतं ऐकायला, पण हे खरं आहे. You know, there was a TV show एक टीव्ही शो होता where people sat in a glass cage with snakes and scorpions, जिथे ना लोक काचेच्या पेटीत बसायचे, असं साप विंचू सगळं or घेऊन, all worms, सगळ्या आळ्या बिळ्या घेऊन. and they just sit there just to show the world that they can do it. तिथे बसून राहायचं फक्त आळ्यांसोबत आणि सापांसोबत, विंचवांसोबत, जगाला दाखवायला की देखो हमको होता है करणे. But why do it? पण कोण बोला करणे, हमने तो बोला ही I नाही. mean, will you face snakes in real life every day? हा, खऱ्या आयुष्यामध्ये रोज सापाला घेऊन झोपणार आहेस का? No. नाही क्या क्या प्लॅनिंग क्या है तेरी? I mean, we don't meet snakes every day. आपण कुठे रोज सापांना भेटतो? तेरे घर में सांप पले? See? कौन है घर में? But they want to do it to win. नाही करायचं जिंकायला. वो खतरों के खिलाडी में They ऐसा ही want to रहता. do it to look brave, त्यांना असं दिसायचं ब्रेव, to impress others. दुसऱ्यांवर छाप पडायला. And हम भी we- किसी से कम नहीं. And we do the same sometimes. आणि आपण सुद्धा असंच करतो कधी कधी. We take jobs we hate.
आपण अशी कामं धरतो जी आपल्याला आवडतच नसतात. to show that I can take that challenge. नाही पण दाखवायचं ना मी हे आव्हान घेऊ शकतो. But why take the challenge in the first place? अरे पण ते आव्हान म्हणजे हे असं नाही एखाद्या गृहिणीचं समजा स्वयंपाक करता येतच नाही, अलीकडे होताच म्हणजे मुली इतक्या शिकलेल्या आहेत कामाला, स्वयंपाक करता येतच नाही तरी मला स्वयंपाक करा, कशाला तुला नाही येत ना नको करू आपण कुक लगाएंगे. I mean, there are many stressful things in this world. तशा अनेक तणावपूर्ण गोष्टी या Why जगात you आहेत. want to invite trouble and invite stress? आमंत्रणांना कशाला म्हणजे तुम्ही दडपणांना कशाला आमंत्रण देताय And we join things we don't need. आणि ज्या गोष्टींमध्ये आपली गरजच नाहीये त्यात कशाला जायचंय. I'm going to the gym because my neighbor is going. हो का अरे वा माझा शेजारी जातो जिमला मग मी सुद्धा आता जिमला जातो. उद्या शेजारी अमेरिकेला जाईल तुला जायचंय उसका क्या भाई वो चला ही जाएगा तू जाएगा. Because we spend money we don't have. का आपल्याकडे जो पैसा नाही तो आपण खर्चतो कुठून हवेत. See, others are spending from their pocket, you are spending on from credit card. हो ना बाकीचे खिशात न खर्चतायत तू क्रेडिट कार्ड मार रहा है. And some हा आणि काही spend from loan. लोन वर करतायत काही लोक. All just to keep up with others or prove something. सगळं दुसऱ्यांना सिद्ध करायला म्हणजे असं टू होल्ड द फोर्ट. Do not live the way the world wants you to live. बघा जगाला ज्या रीतीने तुम्ही जगायला हवे तसं जगू नका. Let God change the way you think. आणि देवाला तुमची विचारसरणी बदलू दे. That's what Romans 12:2 says. रोम करास 12:2 मध्ये असंच लिहिलंय. God didn't call you for every battle. परमेश्वराने तुम्हाला प्रत्येक युद्धासाठी बोलवलेलं नाही. In fact, God called you to walk in peace. उलटपक्षी देवाने तुम्हाला शांतीत चालायला बोलवलंय. He has not called you to walk with pressure. आणि देवाने तुम्हाला असं दबाव घेऊन चालायला बोलवलेलं नाही. You don't need to face snakes to prove your strength. आणि तुम्ही काय तुमच्यातली ताकद सिद्ध करून दाखवायला सापांसोबत राहायची गरज नाही. If God has not sent you into the cage, देवाने जर तुम्हाला तुरुंगात पाठवलेलं नाहीये why are you sitting in that cage? तर कशाला त्या तुरुंगात बसलाय त्या पिंजऱ्यात कशाला बसलाय. देवाने जर तुला पाठवलंच नाही त्या पिंजऱ्यात. Paul shook the hand because the snake was on his hand. पॉलने काय केलं त्याच्या हातावर साप होता म्हणून त्याने हात झटकला. He didn't invite the snake to be on his arm. त्याने काय सापाला आमंत्रण दिलं नव्हतं की ये माझ्या हातावर बस. When trouble comes, you just throw it away. त्रास आला की झटकून टाकायची. Amen. आमेन. Pressure is always loud, दबाव नेहमी मोठा असतो but peace is very holy. शांती पवित्र असते. I want peace. दबाव आवाज करत करत येतो मला शांती पाहिजे जी शांत आहे. Let not your fear write your schedule. तुझ्या भीतीला तुझी दिनचर्या किंवा सगळ्या परिक्रमा लिहू नको देऊ. Say, God doesn't want you to impress people. देवाची इच्छाच नाही की तू लोकांवर छाप पाडावी. He wants you to just obey Him. देवाची इच्छा आहे तू आज्ञा पालन कर. Amen. बस. Just obey Him. फक्त आज्ञा पालन कर. We have already impressed Jesus. That is enough. बस आपण येशूंवर छाप पाडली ना तारण झालं ना आपलं बस झालं. What more do you want to impress anybody? अजून काय कोणावर छाप पाडायची आहे. येशूंवर छाप पडली ना आपली आला ना तो मला तारायला खूप झालं. Imagine you join a race कल्पना करा तुम्ही एका शर्यतीत आहात and you are running very fast एकदम पटपट पटपट धावताय and you are sweating, आणि घाम फुटलाय pushing very hard, एकदम असं ढकलत पळताय and then you finish the line आणि मग तुम्ही त्या रेषेपर्यंत पोहोचला. and then someone tells you मग कोणीतरी बोललं that wasn't your race, brother. अरे ही शर्यत तुमची नव्हतीच ब्रदर. Yours starts over there. तुमची शर्यत तिथे होती. तुम्ही काय आय लव्ह यू. And that's what happens when fear or pressure leads your steps. असंच होतं जेव्हा असं दबावाची भीती आपल्या पावलांना चालवते तेव्हा असंच होतं. Run the race that Jesus has given you. अरे येशूने दिलेली शर्यत धाव. You will come to the finishing line. म्हणजे कसं सीमारेषा संपवणार तू फिनिशिंग लाईन संपवणार. See, keeping the ladder on the wrong wall will take you somewhere else. हो ना चुकीच्या भिंतीवरती शिड्या लावून चुकीच्या घरात नाही का जायचा. अरे तुझं घर कुठे तुझं घर कुठे बेटा तू चालला कुठे. See, Jesus wants you to live in peace. येशूंची काय इच्छा शांतीने जगा. That's why He said, म्हणून येशू I म्हणाले leave you my peace. माझी शांती तुम्हाला देतोय मी. If you do my work, you will have my peace. माझं काम तुम्ही केलं तर तुम्हाला माझी शांती मिळेल. If you create your own situation, you will not have peace. तुम्ही स्वतःची अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली तर तुम्हाला शांती मिळणार नाही. I did not come to give the peace of the world. मी जगातली शांती द्यायला आलेलो नाही. I came to give my peace. मी माझी शांती द्यायला So आलोय. don't be worried, don't be मग afraid. काळजी करू नका घाबरू नका. That's what He said in John असं येशू 14:27. म्हणाले ना योहान 14:37 मध्ये. So don't sit with snakes just to look brave. हो ना तर आपलं असं मी एकदम धाडसी आहे
असं दाखवायला सापांमध्ये बसायची गरज नाही, ते Because साप that is आहेत. pretentious braveness. कारण की ते सगळं ढोंगी धाडस आहे. But if you sit at the feet of Jesus, पण येशूंच्या पायी जर बसला you will really be brave. तर नक्की धाडसी होशील. धाडसी बनायचं आहे ना, येशूंच्या चरणी बसा. ब्रेव Amen. हार्ट बनना आहे, येशूंच्या चरणी बसा. Third point. 3, Don't let a foolish promise hurt your life. मूर्ख वचनांमधून तुझ्या जीवनाला काही इजा नको होऊ देऊ. Some people keep pushing even when it is hurting them. काही माणसांना तरी पुढे पुढे जात राहतात, त्यांना वेदना होतात तरी पुढे पुढे जात राहतात. No, I have to keep on moving. नाही नाही, पुढे गेलंच पाहिजे, Otherwise, what will people think? नाही तर लोकांना काय वाटेल That I am a loser. की मी पराजयी आहे. Let the world say anything. लोकांना जे म्हणायचं ते म्हणू दे. Even when you are on the top, they will talk. Even when you हो are ना. sitting on ashes, they will talk. तुम्ही अगदी वर असता तेव्हाही लोक बोलतात, तुम्ही राखेत घसरला की तेव्हाही लोक बोलतात. लोक नावाची जातच डेंजरस आहे. And only the time you die, they will not talk. आणि मेल्यावर तुम्ही मेल्यावर ते बोलणार नाहीत. मग तुम्ही मेल्यावर ते शांत होतात. मग आता काय मरणार आहेस? Say. मुझे नाही मरना इतने में. And so some vows that you make are not holy. तर म्हणून काही वचनं तुम्ही जी देता ना ती पवित्र नाहीयेत. Some vows you make for yourself, they are not holy. काही नवस तुम्ही स्वतःसाठी करता, काही वचनं तुम्ही स्वतःसाठी देता, ती पवित्र नाहीयेत, They are harmful. तर ती इजाकारक आहेत. And what it means is this. आणि याचा अर्थ असा आहे, Many people keep pushing themselves अनेक लोक स्वतःला ढकलत राहतात. even when they are in pain. जरी त्यांना दुखतंय तरी ढकलतात. Because कारण they once made a personal rule or promise. एकेकाळी त्यांनी स्वतः एक असं वचन केलेलं, करार केलेला. You know, like some of the women, ladies at home, they say, जसं काही बायका घरी म्हणतात ना, I won't sleep until this is done. हे होईपर्यंत मी झोपणार नाही. नाही पण अगं उद्या चर्च आहे सकाळी नाही, मी आज उठायला ठरवलंय मी घर साफ करूनच झोपणार आहे. नाही, उद्या सकाळी चर्च आहे. नाही नाही, मी Say, नाही काम कर, घरचं पेंटिंग बिंटिंग सगळं करून घे मग ठीक आहे, झोप. मग What is the झोप. use? मग आपण असं म्हणायचं, ठीक आहे असं आहे का, मग फक्त साफसफाई नाही, पेंटिंग भी कर ले, फिर सो. Like you know, long back, जसं खूप पूर्वी I saw this serial, एक सिरियल मी पाहिली. and then the other day I was scrolling. आता जरा बघत होतो व्हिडिओ, The Tarak Mehta का उल्टा उलटा चष्मा. चष्मा. हा. In हा, that, मी देख तारक मेहता का उलटा चष्मा. in that, त्यात what is his name? Who? Jethalal. जेठालाल And he is sitting there, बसला होता and he has to not sleep the whole night. आणि त्यांनी रात्रभर झोपायचं नव्हतं. And so the wife comes, बायको आली, दयाबेन and she says, म्हणाल्या, tonight you are not Gucci. going to sleep. आज रात्री तुम्ही झोपणार नाही ना? And he says, no, I will not sleep. जेठा म्हणतो, नाही झोपणार. Okay, do one thing. एक काम करा, I've got rice. तांदूळ आहेत, You just clean it up. होतच आलंय, तुम्ही निवडत बसा. दयाबेन बिकम Just do it. करा. Whole night your आखी time रात्र also तुम्हाला will pass. जागा राहायचंय ना, झोपायचं नाहीये ना, मग तांदूळ निवडत बसा. So he says, तर जेठालाल म्हणतात, come sit here next to me. आजा तुम्ही बैठ. नहीं बैठ ना. Any neighbors and हाँ. anybody, they have the rice with और them. कोई है किसी के घर में तांदूळ का पोता आया क्या? And खेती so भरो की है. you go to every house जा ना प्रत्येक घरी, विचार आला का शेतीवर पोत, and give it here. आणि आण इथं. I will clean theirs also. मी त्यांचंही साफ करतो ना, त्यांचेही निवडतो तांदूळ. And she says, तर ती म्हणते, oh, I cannot do it. It's too late now. दयाबेन वा वा. नाही, So आता tomorrow नाही. again खूप you're उशीर going to झाला. sit at night. आता नाही जमणार. उद्या रात्री तुम्ही परत बसणार आहात ना? So till that time I will gather हो, everybody. उद्या रात्री तुम्ही परत जागे राहणार आहात ना, तर उद्यापर्यंत मी सगळ्यांची पोती See, गोळा करून घेईन. sometimes you are not sitting there for somebody else. कधी कधी तुम्ही कोणासाठी तरी तिथे बसलेले नसता, Sit for yourself. स्वतःसाठी बसा. Because God is interested in you. कारण देवाला तुमच्यामध्ये उत्सुकता आहे. So people say, I won't sleep unless I get this work तर done. काही लोक अशी असतात, काही बायका अशा असतात, नाही आज मी ठरवलंच आहे, हे सगळं होईपर्यंत मी I रात्री must झोपणार reach नाही. the goal. माझा गोल पूर्ण झालाच पाहिजे, No matter what. काही जरी झालं तरी. I can't quit before that time. त्यावेळी अगोदर मी नाही आता थांबणार. I said and I won't go back. मी बोललेली आहे, मी नाही माघार घेणार. See, but if that promise is hurting your body, पण ते वचन जर तुझ्या शरीराला इजा करतंय, it is hurting the peace of the family, परिवारातल्या शांतीला इजा करतंय, it's time to stop and rethink again. तर जरा थांब ना आणि परत विचार कर. कारण तुझी ती साफसफाई ठुक See, your promise and your oath is of your own making. बघ, वचन तू स्वतः निर्माण केलं, करार तू स्वतः केला की मी सगळं करूनच झोपणार आहे. So you can break it. तर तुम्ही तोडू शकता ना. Don't be like Jephthah. जेफ्ता सारखे नका बनू. Jephthah made a promise and oath of not God's making, of his own making. इफ्ताने स्वतः नवस केला होता, देवाने नाही, त्याने स्वतः नवस केला होता That any first person or animal that comes, I will offer it to God. की जे पहिलं जनावर किंवा व्यक्ती येईल पहिला, त्याला मी देवाला अर्पण म्हणून चढवीन. And so you can
Go back on your promise because it is your promise. तुम्ही तुमच्या त्या वचनांवरती केलेल्या करारांवरती माघार घेऊ शकता. Sometimes कधी कधी we make foolish oath आपण ना मूर्खासारखे नवस आणि शब्द without even मूर्खासारखे नवस thinking, घेतो. without using our wisdom. विचार न करता, ज्ञान न वापरता मूर्खासारखे करार करतो. These are rash vows. हे असं उगीच विचार न करता केलेले करार आहेत. Yes, if you read in Judges 11, 30 and 31. Judges 11, 30 and 31. शास्त्रे 11, 30 आणि 31. Jephthah made a promise to God before a battle. इफ्ताने देवाला एक करार केला युद्धा अगोदर. If I win, जर मी जिंकलो, I will sacrifice the first thing that comes out of my house. माझ्या घरातनं जे पहिलं बाहेर येईल ते मी तुला अर्पण म्हणून चढवीन. Now God didn't ask. देवाने विचारलं नव्हतं. He didn't say, देव असं नव्हतं म्हणाला, unless you give me something, I will not allow you to win the battle. तू काहीतरी अर्पण मला चढवल्याशिवाय मी तुला युद्ध जिंकू देणार नाही, असं देव त्याला काही बोलला नव्हता. It is of his own making. त्याने स्वतः करार केलेला. The storm was of his own making. वादळ स्वतःच तयार केलं. And so he won the battle. मग युद्ध जिंकला. But the first thing to come out of his house was his only daughter. आणि त्याच्या घरातनं पहिलं कोण बाहेर आलं? त्याची एकुलती एक मुलगी. And it was a foolish vow. आणि ते मूर्खासारखे करार होते ना रे. And it brought great sorrow. आणि त्यातनं किती मोठं दुःख आलं. Now we don't know. We will study some other time whether he offered her, what happened. आपल्याला That's माहित a नाही different खरोखर subject. त्याने अर्पण तिचं केलं का नाही केलं का, तो विषय वेगळा आहे. Proverbs 20:25 says, नीतिसूत्र 20:25 म्हणतं, it's a trap to make a promise without thinking and only later realize what you said. नीतिसूत्र 20वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन म्हणत आहे, उतावळीनं पवित्र वचने बोलणे व नवस केल्यानंतर विचार करणे हे मनुष्यासाठी केवळ पाश म्हणजे जाळं आहे. Are you getting me? कळतंय का? It is the devil's trap. सैतानाचं जाळं आहे ते. Some of the promises that we make is a devil's trap not to please God. काही करार जे आपण करतो ना ते सैतानाकडनं आलेलं जाळं किंवा पाश आहे, देवाला प्रसन्न करण्यासाठी नाहीये ते. Not all promises are wise. सगळे केलेले करार सुज्ञ नसतात. And if you have made a bad one, आणि तुम्ही जर वाईट करार काहीतरी केलाय it's okay to let it go. तर तो करार जाऊ द्यायचा, त्यावर टेन्शन नाही घ्यायचं. Because God wants your heart, not your painful routine. कारण देवाला तुझं हृदय हवंय, वेदनामय दिनचर्या नकोय, Say, हृदय पाहिजे. foolish vows can be taken back. मूर्खासारखे केलेले करार आपण परत माघारी घेऊ शकतो. If a promise comes from God, जर अभिवचन देवाकडनं येत असेल, if God says, देव जो बोलला, Abraham, offer your son, अब्रामा तुझा मुलगा मला दे, then don't go back. मग त्याच्यावर माघार घेऊ नका. देव जर तुला बोलला असं तर, Because God takes care of it. कारण मग देव त्याला सांभाळून घेतो. And we know Isaac didn't die. आणि आपल्याला माहितीये इसाक मेला पण नाही. And so don't keep a promise that is breaking your back. पण असे करार आणि अशी वचनं पाळायला जाऊ नका ज्यातनं तुमची स्वतःची पाठ आता तुटायला लागली. If the vow brings pain, त्या करारातनं जर वेदनाच होत आहेत, it may not be from God. तर ते देवाकडनं नसेल कदाचित. So you are allowed to stop what's hurting you. तर तुम्हाला परवानगी आहे, ज्यातनं तुम्हाला वेदना होत आहेत ते थांबवा सगळं. Even if you have started it. आणि जरी सुरुवात केलेली असेल तरी थांबवा, कारण वेदनाच होत आहेत, कळा लागल्यात, दुसरं काहीच नाहीये. So foolish promises should not lead faithful people. तर मूर्खासारखे करार जे आहेत ना, विश्वासू लोकांना मूर्खासारखे करार चालवायला नको. It is okay at times to break the vow and not break your soul. कधी कधी करार तोडून टाकायचा, जीव तोडू नका उगीच. Amen. कधी कधी दिलेली वचनं तोडून टाका, पण जीव नका तोडू. Imagine a man carrying a heavy rock. विचार करा, कल्पना करा, एखादा माणूस एकदम जड खडक उचलून आहे His back aches. आणि त्याची पाठ दुखते आहे, His hands are bleeding. त्याचे हात रक्तबंबाळ आहेत, But he still keeps walking. तरी तो चालत आहे. Why? का? Because he once said, I won't stop until I reach to the end of my कारण journey. एकदा तो म्हणाला, मी माझ्या प्रवासाच्या अखेरीला पोचीपर्यंत थांबणार नाही. But now that road is breaking you. पण आता तो रस्ता तुला तोडत आहे. So wouldn't it be wiser to stop मग आता ह्याच्यातच शाणपण आहे ना, की बास झालं, थांबव आता, कारण तू तुटत चालला. and drop that rock आणि तो खडक आता बाजूला ठेव and rest for some time? आणि जरा आराम कर. See, God said देव बोललाय in Hosea 6:6, होशे 6:6, I want mercy, not your sacrifice. मला दया पाहिजे, अर्पण नकोय. मला दया पाहिजे आहे. God cares more about your heart than your painful promises. देवाला तुझ्या हृदयाची जास्त काळजी आहे बेटा, तुझ्या वेदनामय वचनांची आणि करारांची नाही. If your vow is hurting you and not helping you, तुझा तो नवस जर तुला त्रास देतोय आणि मदत करत नाहीये, follow God. देवाच्या मागे चालायला Let लाग. it go. आणि जाऊ दे ते. He understands you. देव तुला समजून घेतो. He will forgive you. देव तुला क्षमा करेल. As he forgave the disciples when they turned around and went into the boat. जसं येशूंनी शिष्यांना क्षमा केली, सांगितलं होतं थांबा, तरी थांबले नाहीत, निघून गेले. Amen. तसं Next point. पुढे
how to come out of a self-made storm. स्वतः तयार केलेल्या वादळातनं बाहेर कसं पडायचं. Even if you have caused the storm, आणि जरी तुम्ही वादळ स्वतः निर्माण करून घडवलंय, my God can calm it. माझा देव ते वादळ शांत करू शकतो. My God can calm it. आमेन. माझा देव ते वादळ शांत करू शकतो. Not every storm in life is from the enemy. आयुष्यातलं प्रत्येक वादळ शत्रूकडनं आलेलं नसतं. Not every storm is from the devil. आयुष्यातलं प्रत्येक वादळ सैतानाकडनं आलेलं नसतं बेटा. Some storms come from our own choices. काही वादळ आपण स्वतः काही निवडी केलेल्या असतात त्याच्यातनं निघतं. It comes from our own wrong steps. आपल्या स्वतःच्या चुकीच्या पावलांमधनं काही वादळ बाहेर निघतात. Amen. आमेन. Just because you are moving fast doesn't mean you are moving in the right direction. पटापटा पटाटा पटापटा पटा तू पुढे जात आहे म्हणजे योग्य दिशेनंच जात आहेस असं काही नाही. Many times you have to stop pleasing others. अनेक वेळा मी परत सांगतो, तुम्ही दुसऱ्यांना खुश करायचं बंद करा. If you don't find peace, जर तुला शांती नाही सापडली stop there only. तिथंच थांब. Ignoring God's voice and pleasing others is not the answer. देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष करायचं आणि दुसऱ्यांना प्रसन्न करायचं ते उत्तर नाहीये. The disciples were told to wait in Bethsaida. आणि शिष्यांना सांगण्यात आलं होतं बेथसेदाला थांबा. Yes, in Mark 6:45 Jesus clearly said, मार्क 6:45 मध्ये येशू क्लिअरली बोलले होते, wait in Bethsaida. बेथसेदा मध्ये थांबा. But they got tired of waiting. दमले, वाट बघण्यातही दमले. So they sailed to Capernaum. मग गेले कफरनहूमात. Then the wind rose, मग वारा आला, storm came, मग वादळ the आलं, wind was against them. वादळ त्यांच्या विरुद्ध गेलं. See, the water didn't change. पाणी नाही बदललं, They did. ते बदलले. हालेलुया. पाणी नाही बदललं, Water was the same. पाणी तेच होतं. When you change, the water changes. तू बदलला ना, तू बदलल्यामुळे पाणी बदललं. If you are obedient to God, the water does not तू change. देवाच्या आज्ञा पालन असशील तर पाणी बदलणार नाही. Sometimes your struggle isn't about your location. कधी कधी तुझा संघर्ष त्या परिसराविषयी, लोकेशन विषयी नाहीये, It's about your obedience. तुझ्या आज्ञा पालनाविषयी आहे. आमेन. It's our obedience. आज्ञा पालन. So how do you get out of a storm that you have created? मग जे वादळ मी स्वतः निर्माण केलंय त्यातनं आता बाहेर कसं पडायचं? Pastor, how do I get out of the storm that I have created myself? पास्टर, हे वादळ मी स्वतः निर्माण केलं त्यातनं मी कसं बाहेर पडू? First point, एक, admit you are in a self-made storm. हे कबूल करा की मी स्वतः केलेल्या वादळात आहे. Stop blaming others. आणि इतरांना दोष देणं बंद करा. Start owning the problem. आणि ती समस्या तुम्ही स्वतः तयार केलेली आहे हे स्वतः कबूल करा. God can't fix what you don't face. आणि ज्याला तू तोंड देत नाहीये ते देव दुरुस्त किंवा फिक्स नाही करू शकत. If you want God to fix it, म्हणजे काय, तुझी जर इच्छा आहे ना की देवाने त्यात येऊन ते सगळं दुरुस्त करावं, face the reality तर वास्तविकतेला तोंड दे and say, Lord, आणि म्हण, प्रभू, this storm is of my own हे making. वादळ मी स्वतःच तयार केलंय. I was supposed to wait at Bethsaida. मी बेथसेदाला थांबायला हवं होतं. I used my own brains मी माझी स्वतःची बुद्धी वापरली and I was moving towards Capernaum. आणि कफरनहूमला जायला निघालो, And that's why this storm came. म्हणून हे वादळ आलं. Now come and walk on the waters. आता ये पाण्यावर चाल, Walk on my mess माझ्या बरबादीवर चाल and remove me from this mess. आणि यातनं मला बाहेर काढ. And Jesus will remove you out of that येशू mess. तुम्हाला त्यातनं बाहेर काढतील. आमेन. आमेन. Say, Lamentation 3:40 says, विलाप गीत 3रा अध्याय त्यातलं 40ावं वचन म्हणतं, let us examine our ways and return to the Lord. चला आपण स्वतःचे मार्ग तपासूया आणि देवाकडे परत वळूया. 3:40 विलाप गीत Yes. लिहिलेलं आहे बघा, मी वाचते. विलाप गीत 3रा अध्याय 40ावं वचन असं सांगत आहे की आपण आपले मार्ग शोधू व पारखू आणि यहोवाकडे परत फिरू. See, you can't row out of what you won't admit. जे तुम्ही कबूल करणार नाही त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. They couldn't have gone back to Bethsaida or Capernaum if they hadn't admitted their mistake. जर त्यांनी आपली चूक कबूल केली नसती तर ते परत बेथसेदाला येऊ शकले नसते. If you say this storm is of your neighbor's making while it is your own, God cannot help you. जर तुम्ही असं म्हणायला लागला की मी हे वादळ नाहीच निर्माण केलेलं, माझ्या शेजाऱ्याने निर्माण केलंय, तर देव तुम्हाला मदत नाही करू शकणार. Confess it कबूल करायचं and don't stay stuck. आणि तिथं अडकून नाही राहायचं. Don't hide in guilt. आणि तिथं दोषी भावनेनं लपून नाही राहायचं. Just say, Lord, म्हणायचं, प्रभू, I moved out of the hen's wings. मी कोंबडीच्या पंखांखालून निघाले, I moved without you. तुझ्याशिवाय निघाले.
And so your coming back only will help me. आता तू परत येऊनच मला मदत मिळणार आहे. See, if we tell him about our sins, he will forgive us. आपल्या पापांविषयी आपण प्रभूला सांगितलं तर प्रभू आपल्याला क्षमा करेल. 1 John 1:9, never forget ever till you die. 1 योहान 1:9 जे लिहिलंय ते मरेपर्यंत विसरू नका. That is the solution for you to come out of your storm of your own making. हा उपाय आहे. तुम्ही स्वतः तयार केलेल्या वादातनं बाहेर पडायचा हा उपाय आहे. 1 योहान 1:9. God does not push you away. देव तुम्हाला काही ढकलून देणार He नाही. pulls you in. तर देव तुम्हाला परत आत घेतील. Amen. आमेन. Step 3. 3. Don't make the same mistakes again. ती चूक परत करू नका. Don't make the same mistakes again. ती चूक परत करू नका. After the rescue, वाचल्यानंतर don't return to the wrong route again. परत त्या चुकीच्या रस्त्याला जाऊ नका. Amen. आमेन. That's what Jesus told that man. असंच येशू म्हणाले त्या माणसाला, Sin no more. याच्या पुढे परत पाप करू नको, A worse thing will happen to नाही you. तर अजून भयानक गोष्ट होईल. Jesus told the woman who was caught in adultery, येशू त्या व्यभिचारी स्त्रीला बोलले, जी व्यभिचारात पकडलेली, go and sin no more. जा आणि परत पाप करू नको. If the storm has taught you something, त्या वादाने जर तुला काही शिकवलंय, don't ever forget the lesson. परत तो धडा विसरायचा नाही. Every storm that comes, even of your own making, is a lesson for us to learn how to tread in the future. आपण स्वतः जरी तयार केलेलं वादळ असलं तरी आयुष्यात आलेलं प्रत्येक वादळ आपल्याला शिकवतं की आपण कसं चालायला हवंय. Don't make the same mistakes. त्या चुका परत नाही करायच्या. Step 4. 4. Ask God before you move again. देवाला मागायचं पुढे परत जाण्या अगोदर. Don't rush. घाई घाई करू नका Don't follow the pressure. आणि दबावामागे दडपू नका. Pray. प्रार्थना करा. Wait. थांबा. Listen to God. थांबा. देवाचं ऐका. Let God lead you. देवाला तुम्हाला चालवू दे. Let the good shepherd go before you. तो उत्तम मेंढपाळ तुमच्या पुढे जाऊ दे. See, Bible tells us बायबल आपल्याला सांगतं in Proverbs 3, 5 and 6. नीतिसूत्र 3, 5 आणि 6. We all know this verse. आपल्याला सर्वांना हे वचन माहित आहे. Trust the Lord with all your heart. प्रभू परमेश्वरावर संपूर्ण हृदयाने विश्वास ठेव. Lean not on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू In नको. all your ways acknowledge him, तुझ्या सर्व मार्गात त्याची जाण ठेव and he will make your path straight. आणि तो तुझ्या मार्गाला सरळ करेल. लिहिलंय ना. Let prayer pick your direction. प्रार्थनेला तुझी दिशा निवडू दे. Let not fear pick your direction. भीतीनं तुझी दिशा निवडू नये. Let not your wisdom pick your direction. ज्ञानानं तुझ्या ज्ञानानं दिशा निवडू नये. मी घाबरलो आणि ही दिशा निवडली, मी फार हुशार म्हणून ही दिशा निवडली. नाही, देवाला निवडू दे. No matter how many books you have read on this earth, तुम्ही या जगात किती पुस्तकं वाचलेली असो yet तरी take the guidance of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्या. Step 5. 5वा मुद्दा, Let Jesus into the boat. येशूंना नावेत घ्या. Amen. आमेन. In your fear, तुमच्या भीतीत, in your storm, तुमच्या वादळात, in your mistake, तुमच्या चुकीत call on only one person. एकाच माणसाच्या नावाला हाक मारा. His name should be Jesus. त्याचं नाव येशूच असलं पाहिजे ज्याला हाक माराल. His name should be Jesus. त्याचं नाव येशूच असलं पाहिजे ज्याला तुम्ही हाक माराल तुमच्या संकटात. The moment the disciples let Jesus in, ज्या क्षणाला शिष्यांनी येशूंना आत घेतलं, Bible says the storm stopped. बायबल म्हणतं वादळ शांत झालं. The storm of their own making also stopped. स्वतः निर्माण केलेलं वादळ सुद्धा शांत झालं. John 6:21. योहान 6 अध्याय 21 वचन. Then they led Jesus into the boat, मग ते येशूंना नावेत घेऊन आले and immediately they reached the shore. आणि लगेचच किनारी पोहोचले असं लिहिलेलं आहे. See that? बघा, तेव्हा ते त्याला तारवात घेण्यास मान्य झाले आणि लागलीच ते तारू त्यांना जायचे होते तिथे किनाऱ्याला पोहोचले. Invite Jesus in your mess. येशूंना आपल्या त्या गोंधळात बरबादीत आमंत्रित करा. He will put your home to the shore. येशू तुमच्या घराला किनारी लावेल. Jesus can still calm the storm. आणि येशू आजही तरीही वादळ शांत करू शकतात. Even the ones that you have started. जी वादळ तू सुरू केलेली आहेत ती सुद्धा येशू शांत करतील. See, there are other times Jesus calmed the storm बाकीच्या वेळेला सुद्धा येशूंनी वादळ शांत केलं because the devil brought the storm. कारण सैतानाने वादळ आणलं. But in this case, पण यात the storm was of their own making. वादळ त्यांनी स्वतः तयार केलेलं. But even over them, Jesus had power. पण त्यावर सुद्धा येशूंचं सामर्थ्य चाललं. त्या वादळावर सुद्धा. Even if you rode the wrong way, जरी तुम्ही चुकीच्या मार्गाला लागलात Jesus still walks on the water तरी येशू पाण्यावर चालत so येतात that he can reach you. अशासाठी की येशूंना येऊन तुझ्यापर्यंत पोहोचून तुला मदत करता यावी. Don't stay in guilt. त्या दोषी भावनेत जगू नका. Oh, why did I ever do this? नाही, पण मी असं काच केलं. Why did I ever make that mistake? नाही, पण माझ्याकडनं अशी चूक झालीच कशी. Because of me, my whole family is suffering. माझ्यामुळे आज माझ्या पूर्ण फॅमिलीला त्रास आहे.
Don't allow guilt to take root. त्या दोषी भावनेला आपल्यामध्ये मूळ धरू देऊ नका. Turn to Jesus. येशूंकडे वळा. Invite him. येशूंना आमंत्रित He is करा. behind you walking on the water. येशू तुमच्या पाठीमागे पाण्यावर चालतायत. He sees that you are rowing to the wrong direction. येशू बघतायत तू चुकीच्या दिशेने चाललाय. He sees that you are supposed to be in Bethsaida, but आणि now you येशूला are moving to दिसतंय. Capernaum. येशू बघतायत की तू बेतसेदाला असायला हवंय, तू कफरनहूमात चाललाय. Yet he comes. तरी येशू येतात. Your boat is moving towards Capernaum. तुझी नाव कफरनहूमाकडे चालली And आहे. Jesus turns. आणि येशू वळतात. And he also moves towards Capernaum. आणि कफरनहूमाकडे निघतात. And stops your feet. आणि तुझी पावलं थांबवतात. He doesn't allow you to move forward. परवानगी देत नाहीत तुला पुढे जायची, की बस आता इथे थांबा. So trust in the Lord Jesus Christ. तर प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवा. Let him lead you home. आणि येशूंना तुम्हाला घरी परत आणायचं मार्गदर्शन करू दे. Amen. आमेन. Oh, there are points I'll give next week. खूप सारे मुद्दे आहेत, पुढच्या आठवड्यामध्ये देईन. Thank you, Jesus. हालेलुया. आमेन. चालू ठेवा पास्टर, पुढच्या आठवड्यात पण. सुंदर, अभिषिक्त, अनमोल. There is not a person who has not created his own storm one time or the other. येस येस, अग्री. एक माणूस असा नाही ज्या माणसाने आपल्या आयुष्यात कधी ना कधी स्वतः निर्माण केलेलं वादळ नाही. असतातच. If Jesus hadn't given us confidence, जर येशूंनी आपल्याला विश्वास दिला नसता we would have left rowing. तर आपण वल्हवणं बंद केलं असतं ना. पण येशूने आपल्याला We would have left sailing in the Sea of Galilee. मग आपण गालिल समुद्रावर गेलोच नसतो. But Jesus helps us. पण येशू आपल्याला मदत करतात. That gives us confidence त्यातनं आपल्याला विश्वास मिळतो to get up, की उठायचं, brush our pants, झटकायचं and walk. आणि चालायचं. उठायचं, झटकायचं आणि चालायचं. Because कारण Jesus alone is the perfect person. येशू एकटेच परिपूर्ण आहेत. He is God देव आहे. manifested in flesh. देव देहरूप धारण करून जगात अवतरलेला. He has come to us so many times. अगणित वेळेला येशू आपल्याकडे आलेत. So many times we must have missed in life. अगणित वेळेला आपल्याकडनं आयुष्यात चुका झाल्या असतील. So many times we must have messed in life. आणि अगणित वेळेला आपण बर्बादी केली असेल आयुष्यात. So many times instead of waiting at Bethsaida, we moved to Capernaum. अगणित वेळेला आपण बेतसेदाला थांबायच्या ऐवजी कफरनहूमाला गेले असू. And Jesus has come. आणि येशू मग आले आणि Even म्हणाले, in the waters that are moving towards the wrong direction, म्हणजे जे पाणी चुकीच्या दिशेकडे जात आहे तिथे येशू आले आणि म्हटले, सर पत्ता चुकला, घरी परत चला. where are you going? कुठे निघालाय? I told you to wait at Bethsaida. मी तुम्हाला सांगितलं तर बेतसेदाला थांबा. Here you're going somewhere else. कुठे निघाला? It's किधर जा रहा है? like God telling Jonah, म्हणजे देव जणू योनाला म्हणतो ना, you were supposed to go to किधर जा रहा है? किधर जाना था? Nineveh. गया You are किधर? going to, गेला कुठे? तार्शिसला. but yet तरी He has mercy on us. दया करतो आपल्यावर. That's why म्हणून never lose your communication with Jesus. कधी येशूंशी संभाषण बंद करायचं नाही. Stop talking with others, but don't stop talking with Jesus. बाकीच्यांची कट्टी धरा, गप्पा बंद करा, चालतंय. येशूंशी सारखं बोलत राहायचं. Not katti with Jesus. येशूंशी Always कट्टी batti नाही. with Jesus. येशूंशी नेहमी बट्टी It's पाहिजे. better for you. येशूंशी बट्टी पाहिजे, कारण भलाई त्याच्यातच आहे. Amen. आमेन. Let us take the song. हालेलुया. Come. आराधना करू चला. Thank you, Jesus. Hallelujah. El Shaddai आराधना, Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना, El Shaddai आराधना, Amen. Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा है तुझ पर प्रभु. मेरे जीवन का स्वामी
आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। एल शदाय आराधना, Amen. एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। Glory. एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। मृत्यु के रास्ते पर Yes. टूटे दिल को लिए खड़ा था, Amen. चंगा करने वाला बनकर हालेलुया। मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, हालेलुया। चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। Thank you, तेरे Jesus. जैसा हालेलुया। कौन है आमेन। Yes. जो मेरा भला करे? Yes. Nobody. मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु Amen. यीशु। तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे प्रभु? जो मेरा भला करे। मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु, मेरे जीवन के स्वामी, मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन Amen. व्यर्थ हो जाएगा। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। Thank you, Jesus. एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, Thank you, Jesus. Jesus wants to come in your mess now. Jesus wants to come in your mess right येशूला now. तुमच्या बरबादीत आता यायचंय. He wants to turn your boat, येशूला तुमची नाव उलटी पालटी put it to करायची the right direction. आणि योग्य दिशेला लावायची. He wants to come walking on the water. येशूला पाण्यावर चालत यायचंय. In your disobedience, He still तुझ्या comes. आज्ञाभंगात तरी येशू येतात. He knows येशूला ठाऊक आहे what lies ahead of you, पुढे काय आहे तुझ्या, and He wants to rescue you. आणि येशूला तुला वाचवायचंय. Whatever it is that has brought this state in your life, ज्या कशामुळे ही अवस्था तुझ्या जीवनात आली आहे, He can remove that state. येशू ती अवस्था काढू He शकतात. can renew everything. येशू सगळं नवीन करू शकतात. Even now, आता सुद्धा if there are things that are working in your life जर काही गोष्टी तुझ्या जीवनात काम करतायत, which has come about because of your own making, ज्या तुझ्या स्वतःमुळे तयार झालेल्या आहेत, the storm that are raging against ते you, वादळ तुझ्या विरुद्ध सोसाट्यानं सुटलंय, that sickness that is come against you, तो जो आजार तुला पछाडतोय, Jesus is
is coming to rescue you, येशू तुला वाचवायला येत आहेत, to heal you. येशू तुला बरं करायला येत Say, आहेत. Lord, forgive me. म्हणा प्रभू मला क्षमा कर. This storm has come because of my own making. हे वादळ माझ्या स्वतःच्या करणीमुळे आलंय. This trouble has come because of my own making. हा त्रास माझ्या स्वतःच्या करणीमुळे But I आलाय. want to come out of it. मला यातनं बाहेर पडायचंय, I want to be rescued. मला वाचायचंय, And there you will see मला सुटका हवी. आणि तिथे तुम्ही पाहाल Jesus walking on the water. बघ येशू पाण्यावर चालत आले. He is walking through the storm. येशू त्या वादळातनं पाण्यावर चालत आले. He is walking through that waves. येशू त्या लाटांवर चालत आले. And he is coming before you. आणि तुझ्या समोर येशू येत आहेत. He does not address himself first. आणि प्रथम येशू स्वतःला संबोधत नाही, You have to see him. तुम्ही बघायचं, You have to call him. तुम्ही त्याला हाक मारायची. And then he will come. येशू पहिली तुला हाक मारणार नाही, त्या अवस्थेत तू पहिलं येशूंना हाक मारायची. And when you invite him in your आणि मग boat, येशूंना तू आपल्या नावेत आमंत्रित केलं. when you invite him in your wrong आणि things, जेव्हा तुम्ही तुमच्या चुकीच्या गोष्टीत येशूंना आमंत्रित कराल, he will rescue you. मग येशू तुम्हाला वाचवतील. If there are people who are sick now, जर काही माणसं आता आजारी आहेत people who are in the wrong location, आणि काही लोक चुकीच्या परिसरात अडकली आहेत, you are supposed to be in Bethsaida, now you are in rowing towards तुम्ही Capernaum, बेतसैदा असायला हवं होतं, तुम्ही कफरनहूमला जाताय and you realize आणि it, मग तुम्हाला आता कळलंय that my location is wrong, की माझा पत्ताच चुकलाय that this sickness came because of these आणि things, हा आजार या सगळ्या गोष्टींमुळे आलाय, because I didn't take care of my health. कारण मी माझ्या तब्येतीची काळजी घेतली I नाही, ate things which were not right. मी अशा सगळा कचरा खाल्ला जो बरोबर नाही. And then if you realize it, आणि मग तुम्हाला हे जर कळलंय Jesus will touch you. तर येशू तुम्हाला स्पर्श Jesus करतील, will heal you. येशू तुम्हाला बरं He करतील. will remove you out of that debts of your own making. आणि तुम्ही केलेल्या सगळ्या करणीतनं कर्जातनं येशू तुम्हाला बाहेर काढतील. Such people come in front, I will pray for you. असे जर कोणी लोक असतील तर त्यांनी पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना I will pray for करेन, you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Certain things have happened because of your own mistakes, काही गोष्टी तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या आहेत, out of ignorance, अजाणतेच झालेल्या आहेत, maybe intentionally, unintentionally. मुद्दामून झाल्या असतील, न कळत झालेल्या असतील, Whatever कळत- it is. जे असेल ते, God is able to rescue you. देव तुम्हाला वाचवायला समर्थ आहे. Jesus is ready to rescue you. येशू तुम्हाला वाचवायला समर्थ आहे. Jesus is ready to come into that disobedient boat. आणि येशू ख्रिस्त त्या आज्ञाभंग केलेल्या नावेत यायला तयार आहेत. As long as they were moving towards Bethsaida, जोवर ते बेतसैदाला जात होते, that was an obedient boat. आज्ञा पालनातली ती नाव होती. But But- when they moved from Bethsaida towards Capernaum, जेव्हा बेतसैदा पासून ते कफरनहूमला वळले, that was a disobedient boat. आज्ञा भंगाची झाली ती नाव. And there you need Jesus' आणि help. तिथे येशूंचीच मदत लागते. Now Jesus is going to touch you. आता येशू तुम्हाला स्पर्श करतील Jesus is going to remove you from your own misery. आणि येशू तुम्हाला तुमच्या स्वतःच्या त्रासातून बाहेर काढतील. The misery you have caused for yourself, जो त्रास तुम्ही स्वतःसाठी स्वतःच तयार केला, He will remove you out of it. येशू तुम्हाला त्यातनं बाहेर काढतील. Are you ready? तयार आहात? Are you ready, people? तयार आहात लोकांनो? I want some elders to be there around, काही एल्डर्सनी सुद्धा लोकांमध्ये या, because कारण your hand and your touch on their head will make a lot of difference. तुमचा हात आणि तुमचा स्पर्श त्यांच्यावर पडला तर बराच फरक The पडेल. power will come upon them सामर्थ्य त्यांच्यावर येईल and they will be rescued आणि ते वाचतील. in the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Are you ready? तयार आहात? Shall I pray for you मी now? तुमच्यासाठी आता प्रार्थना करू का? Have you realized the importance of being in Bethsaida? तुम्हाला कळलं का बेतसैदामध्ये राहायचं महत्व? डोक्यात प्रकाश पडला का? Bethsaida speaks of obedience. बेतसैदा म्हणजे आज्ञापालन आहे. Capernaum speaks of disobedience. कफरनहूम म्हणजे आज्ञाभंग आहे. But even in that पण disobedience, त्या आज्ञाभंगात सुद्धा Jesus is ready to help us. येशू आपल्याला मदत करायला तयार आहे. He didn't shout at them. येशू त्यांना बघून He ओरडले didn't नाही, yell at them. येशू त्यांना चिडले नाही, He didn't rebuke them. येशूंनी त्यांना धमकावलं नाही. He just entered their boat येशू केवळ त्यांच्या नावेत आले and saved them. आणि त्यांना वाचवलं, Brought them to the shore. त्यांना किनारी लावलं. Are you ready? तयार आहात? Father, दे बापा, I thank you and praise you मी for तुझे this. आभार मानतो, तुझी स्तुती करतो. Your presence is strongly felt this morning. तुझा सहवास आज फार जाड रीतीने इथे जाणवत आहे. Thank you, Jesus, for your presence. धन्यवाद येशू तुझ्या उपस्थितीसाठी. We can hear you. आम्हाला आज तुझं ऐकू येत आहे. We can hear your feet walking on the waters. तुझी पावलं पाण्यावर चालत आलेली ऐकू येत आहेत. We can hear your feet walking on the disobedient waters of Capernaum. तुझी पावलं कफरनहूम गावच्या आज्ञा भंगाच्या पाण्यावर चालत येताना ऐकू येत We आहेत. can hear you. ऐकू येते You आम्हाला. are walking behind our disobedient boat. आम्हाला कळतंय, आम्हाला ऐकू येतंय, आमच्या आज्ञा भंगाच्या दारामागे तू चालत आलायस. Yes, you Alas. you are walking behind a disobedient boat. त्या आज्ञा भंगाच्या नावेत तू चालत आलायस. And you are coming to me. आलास, माझ्या जवळ आलायस. You are going to rescue me. तू मला वाचवणार
होणार Now आहे. Jesus is about to come in your boat. आता येशू तुमच्या नावेत येणार He is आहे. ready to step in your life. आता येशू तुमच्या जीवनात पदार्पण He करायला is तयार ready आहे. to change येशू everything. सगळं काही बदलायला तयार आहेत. Everything that does not belong to him जे सगळं येशूंच्या मालकीचं नाही आहे will go. ते जाईल, And everything that belongs to him आणि जे येशूंच्या मालकीचं आहे will come. ते येईल. Are you ready? तयार आहात? Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, we are here before you this morning. आम्ही तुझ्या समोर आज सकाळी हजर आहोत. I want you to see all these people. माझी इच्छा आहे तू या सर्व लोकांना पहा. They are in need, Lord. त्यांना गरज आहे They देवबापा. want change, यांना Lord. बदल हवाय They देवबापा. want healing, यांना Lord. आरोग्य हवंय They want to देवबापा. come out of debts, Lord. यांना कर्जातनं बाहेर पडायचं Step into देवबापा. their boat. त्यांच्या नावेत ये, Step into their life त्यांच्या जीवनात ये, and bring major changes in their life. आणि मोठे मोठे बदल त्यांच्या जीवनात आण Right now, या वेळेला in the name of Jesus. येशूंच्या नावात. Because कारण they have heeded to 1 John 1:9. 1 योहान 1:9 त्यांनी पाळलेलं आहे And changes are coming. आणि बदल येत आहेत. Every devil, सैतान, I command you in the name of Jesus. त्या सैतानाला मी आज्ञा करतो येशूंच्या Leave them नावात. in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावात. Leave them in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावात. The voices that have spoken to them to go to Capernaum, ज्या सगळ्या वाण्या त्यांना कफरनहूम गावाला जायला सांगतात, stop in the name of Jesus. हदो येशूंच्या I नावात. resist you in the name मी of तुला Jesus. विरोध करतो येशूंच्या नावात. I will wait in मी Bethsaida. बेत्सदामध्येच वाट बघणार. You devil, सैताना, I command you in the name of मी Jesus. येशूंच्या नावात तुला आज्ञा Leave them करतो. all. सोड सगळ्यांना. Leave them all. सोड सगळ्यांना. Heal them. सोड त्यांना. Those who need healing, heal them. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be touched in the name of Jesus. येशूंच्या नावात स्पर्श घ्या. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या Touch नावात. her. In the name of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात Let deliverance come. सुटका येऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Let healing come. आरोग्य येऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Rescue them, Lord. त्यांना सोडव प्रभू. Rescue all of them, Lord. सगळ्यांना वाचव दे बापा. Rescue all of them. सगळ्यांना सोडव दे बापा. Step into their boat. त्यांच्या नावेत ये दे Say, बापा. Jesus, come into my म्हणा boat. येशू माझ्या नावेत ये. Say, Jesus, come into my म्हणा boat येशू माझ्या नावेत ये and rescue me आणि मला वाचव and save me. आणि मला तार. Let my boat come to the shore. माझी नाव किनारी लाव. Let my boat come to the blessed place. माझी नाव आशीर्वादित जागी लाव. In the name of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Leave you double in Jesus' सोड name. सैताना येशूंच्या नावामध्ये. Remove them from their debts. त्यांना त्यांच्या कर्जातनं काढ दे बापा. Forgive them of their wrong decisions. त्यांना त्यांच्या चुकीच्या निर्णयांविषयी क्षमा कर. Forgive them for their wrong locations. त्यांना त्यांच्या चुकीच्या पत्त्यांविषयी क्षमा कर. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Put them on the right track. त्यांना योग्य मार्गाला लाव. Put them on the right road. त्यांना योग्य रस्त्याला लाव. The road of success. त्यांना यशाच्या मार्गी Road लाव. of elevation. त्यांना उन्नतीच्या Road मार्गी of लाव. healing. त्यांना आरोग्याच्या Road of मार्गी लाव. blessing. त्यांना आशीर्वादाच्या Road of मार्गी लाव. promotion. त्यांना बढतीच्या, In the name प्रगतीच्या of मार्गी लाव. Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. You are going to come out of your debts. तुम्ही त्या सगळ्या कर्जातनं बाहेर पडणार आहात. You are going to be blessed financially. आर्थिक रीतीने आशीर्वादित होणार You आहात. shall be healed. तुम्ही आरोग्यवान होणार Your आहात. family shall be healed. परिवार आरोग्यवान होणार Your आहे. body shall be healed. शरीर आरोग्यवान होणार आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Because कारण you have invited Jesus in your boat. तुम्ही येशूंना आपल्या नावेत बोलवलंय. You have invited Jesus in your mess. तुम्ही येशूंना आपल्या बरबादीत बोलवलंय. You have invited Jesus in the Capernaum waters. तुम्ही येशूंना कफरनहूमच्या पाण्यावर बोलवलंय. And Jesus is taking you to the right आणि येशू place. तुम्हाला योग्य जागी नेत आहेत. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Give a mighty clap to Jesus. येशूंसाठी एक जोरात टाळी Mighty वाजवा. clap to Jesus. जोर जोरात एक टाळी वाजवा. He comes when no one comes. जेव्हा कोणी येत नाही तेव्हा येशू येतात. Amen Amen. and amen and amen. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.